ठरलं तर मागचा 15 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही आज ऐकत आहात. आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की अर्जुन सचिनला समजवण्यासाठी घराच्या बाहेर आलेला असतो आणि सचिन अर्जुनला सांगत असतो की अस्मिताचं वागणं हे नेहमीच आता वाढत चाललंय. अर्जुन म्हणत असतो की मला सांग नक्की झालंय काय तुला एवढं चिडायला. त्यावर लगेच सचिन म्हणतो मला सांग अर्जुन, जेव्हा सायली वहिनी प्रेग्नंट राहीन तेव्हा तू सगळी कामं सोडून घरीच बसणार आहेस का. आता असं अर्जुनला विचारतो. पुढे म्हणतो की म्हणजे जर तिने तुला सांगितलं कोर्टात जायचं नाही ना ऑफिसमध्ये जायचं ना आणि सतत घरामध्येच थांबायचं तर तुला हे सगळं चालणार आहे का. अर्जुन म्हणतो नाही चालणार. पण सचिन म्हणतो पण सायली वहिनी तुला असं काही सांगणारच नाही, कारण असं डोकं फक्त अस्मितच चालतं. अरे आमच्या बाळाच्या फ्युचरसाठी माझा हा जॉब किती महत्त्वाचा आहे हे तिला का नाही समजत आहे. आत्ताच जर का मी कॅनडाच्या आणि US ऑफिसच्या टचमध्ये जर नाही राहिलो तर माझा जॉब जाईल रे. पण हे ते समजून घ्यायला तयारच नाही आहे रे. तर अर्जुनलाही काही बोलावं ते कळतच नसतं. अर्जुन म्हणतो की हे बघ मलाही दिसतंय की तू सगळं किती करतोस अस्मितेसाठी. सचिन म्हणतो अरे पण तिला नाही ना कळत आहे हे, तिला नाही समजत आहे हे. अर्जुन म्हणतो तू पण तिला जरा समजून घे ना. सचिन म्हणतो अरे मी तेच तर करत आलो आहे आत्तापर्यंत. हे बघ आय लव्ह अस्मी एनिथिंग, पण मी ना तिच्या सगळ्या इच्छा पण पूर्ण करतो रे. आत्तासुद्धा मी खरं तर माझ्या टोरंटो ब्रांचमध्ये असायला हवं. तिथं HR डिपार्टमेंटमध्ये खूप मोठा इश्यू झाला आहे, तो सॉल्व करायला हवा आहे. पण मी काय करतोय तर मी इथे अस्मीसाठी थांबलो आहे. अर्जुन म्हणतो मला दिसतं यार तू खूप करतोस असं होतं रे, कारण जेव्हापासून मी इंडियामध्ये आलो आहे ना तेव्हापासून भांडणं, शंका, संशय हेच तर करते रे तुझी बहीण. आणि आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला काय बोलावं समजत नाही. अर्जुन पुढे म्हणतो की हे बघ मला मान्य आहे की अस्मिताईचं बोलणं थोडं हार्श आहे, पण ती संशय घेते असं नाही आहे रे. सचिन म्हणतो असंच आहे रे, आणि मी सुद्धा ना माणूस आहे. मला सुद्धा तिच्या प्रेग्नन्सीची, आमच्या बाळाच्या सेफ डिलिव्हरीची काळजी आहे, टेन्शन आहेच ना. मी कुठे नाही म्हणतोय, पण मी हिची किती आणि आणखीन किती चिडचिड सहन करायची. आय एम जस्ट टायर्ड असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मला जर असं वाटतं की मी तिच्यावर एवढं प्रेम करतो तर ती अशी का माझ्या खांद्यावरती हात ठेवतो की ठीक होईल सगळं. म्हणून अर्जुन आता यापुढे काही जास्त बोलत नाही. आणि आपण आता दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे रविराज किल्लेदारचा. आता किल्लेदारांच्या घरामध्ये सुमन वाट बघत असते आणि नागराजची आणि म्हणते की हे परत निघून गेले मला काही न सांगता आणि अजून आले नाही आहेत, कुठे गेले असतील असं म्हणून सुमन जी आहे ती किचनमध्ये फेऱ्या मारत असते. आता वरून किल्लेदार आहेत तर ते येत असतात. रविराज आणि फोनवर विचारत असतात मग कसं झालं लग्न आणि आलात पण का. बरं ठीक आहे उद्या आहे ना मी घरी या असं किल्लेदार सांगत असतात. अर्जुनचा फोन आलेला असतो किल्लेदारांचा. आता ते म्हणतात की या घरी आल्यानंतरच बोलूया, मी वाट बघतोय तुमची. त्यावर प्रतिमा त्या म्हणतात अर्जुन सायली आले पण. रविराज म्हणतात हो त्याचं काहीतरी काम आहे वाटतं माझ्याकडे, त्याला बोलायचं आहे म्हणून दोघंही इकडेच येत आहेत. ॲक्च्युली आजच येणार होते पण काहीतरी काम आहे म्हणून अस्मिताच्या जवळ थांबले. त्या प्रतिमा त्या म्हणतात मग मी उद्या भोपळ्याची गार्गी करते, अस्मिताला खूप आवडतात. तुम्हाला माहिती आहे का अस्मिता लहान होती ना तेव्हा कल्पनाने घरात भोपळा आणला की अस्मिताचा मला कॉल यायचा, प्रतिमा त्या तू ये आणि तू गार्गी कर म्हणून. आता दोघेही असतात तोपर्यंत रविराज म्हणतात अरे बापरे मला ना एक चहा आण, मला काम आहे. आता प्रतिमा त्या किचनमध्ये जातात तर सुमनचं काही लक्ष नसतं. आता प्रतिमा त्या म्हणतात की सुमन यांना चहा हवा आहे, देतेस का जरा. तर सुमन म्हणते हो देते. आता प्रतिमा त्या म्हणतात फ्रीजमध्ये मोठा भोपळा आहे का गं. सुमन नुसतं हो म्हणते आणि पुन्हा नागाची वाट बघते, तिचं लक्षच नसतं. प्रतिमा त्या म्हणतात काय गं कोणाची वाट बघतेस का. सुमन म्हणते कोणाची वाट बघणार वहिनी, यांचीच वाट बघते. काल रात्रीपासून मला न सांगता कुठेतरी निघून गेलेत, ते अजून आलेच नाही आहेत. प्रतिमा त्या म्हणतात अगं पण तू विचारलं नाहीस का. आता सुमन म्हणते विचारून का उपयोग आहे, हल्ली असंच कुठेतरी न विचारता न सांगता निघून जातात. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा त्याला पण टेन्शन येतं. ते आता लगेच रविराजांकडे जातात आणि त्यांना म्हणतात की अहो तुम्हाला माहिती आहे का हो की नागराज भाऊजी कुठं आहेत, ते कालपासून घरी आलेलेच नाही आहेत म्हणून. तर यावरती रविराज म्हणतात सुमननी सांगितलं का तुला. बरं मी नागराजला फोन करून बघतो असं म्हणून रविराज आता नागराजला फोन लावत आहेत. पण नागराजचा फोन काही उचलतच नाही नागराज, तो किल्लेदारांचा फोन. आणि पुढे म्हणतात की त्याचं हे अवेळी घराबाहेर राहणं फारच वाढत चाललं आहे, त्याचा कुठलाही बिझनेस चालत नव्हता म्हणून मी आतापर्यंत लक्ष देत नव्हतो, पण आता पाणी डोक्याच्या वर चाललंय का आता पाणी, आता मात्र त्याला जाब विचारायलाच हवा असं रविराज सांगत असतात प्रतिमा त्यांना.
तोपर्यंत सुमन चहा आणून देते रविराजांना आणि पुन्हा ती विचार करत बसते की नागराजबद्दल आणि म्हणते यांचं खरंच काय चाललंय. भाऊजी म्हणाले की महिपतने त्याच्या पापाची कबुली दिली आणि तो पळून गेला, पण यांना त्या अपघाताबद्दल नक्कीच काहीतरी माहिती असणार. मग हे सगळे भाऊजींना सगळं सांगण्याच्या ऐवजी महिपतला साथ का देत आहेत असा प्रश्न आता सुमनला पडला. आता हळूहळू सुमनला प्रश्न पडायला लागलेले आहेत की नागराजच्या वागण्याचे. तर बहुतेक असं वाटतंय की ही सुमन जी आहे ना ते एक दिवशी नागराजचं भांडं फोडणार आहे रविराजांच्या समोर. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे साक्षीचा. तर साक्षी चिडून वैतागून बसलेली असते आणि तिला आलेलं असतं टेन्शन. एकतर हा सचिन तिच्याशी असं वागत असतो आणि त्यानंतर महिपत तिला सापडत नसतो. साक्षी म्हणत असते हा सचिन कुठं गायब झालाय माहीत नाही, अण्णांचा पत्ता नाही आहे, काय करू मी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, मी कुणाशी बोलू. इतक्यातच साक्षीचा फोन वाजतो. आता तो असतो त्या दिनकरचा. आता तो दिनकर म्हणतो मॅडम मी दिनकर बोलतोय. तर साक्षी म्हणते दिनकर अरे अण्णा कुठे आहेत, तो असतोच ना त्यांच्याबरोबर, तुला माहिती आहेत ना आत्ता ते कुठे आहेत ते. त्यावर तो दिनकर म्हणतो साहेबांचा मला फोन आला की ते तुळजापूरमध्ये आहेत म्हणून आणि तिथून त्यांना बाहेर काढायचे म्हणून मी गाडी घेऊन तुळजापूरला पोचलो. त्यावर साक्षी म्हणते काय तुळजापूरमध्ये आहेत अण्णा. त्यावर साक्षी म्हणते दिनकर मी आता इथून निघू का, मी आता तिथं पोचते. तो दिनकर म्हणतो नको मॅडम आम्ही इथं आलोय खरे, पण साहेब कुठेतरी गायब झालेत, नक्की काहीतरी लफडा झालाय मॅडम असं म्हणले. तर साक्षी अजून घाबरते आणि ती म्हणते काय असं झालंय. आणि पुढे म्हणते ऐक ना तुला जर त्यांच्याबद्दल काही कळालं तर मला कळवशील का, ओके. तर तो दिनकर म्हणतो हो कळवतो. हां आता हा दिनकर म्हणजे महिपतचा खास माणूस असतो. आणि साक्षी म्हणते की तुळजापुरातून अण्णा गायब झाले, पण अण्णा तुळजापूरमध्ये गेलीच का होते, उघड आता मला तर काहीच कळत नाही असं साक्षी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की म्हणजे त्यांच्या जीवाला तर काही धोका नसेल ना असा साक्षीला प्रश्न पडतो. आणि ती चिंतित असते की अण्णांना काहीतरी झालं तर नाही आहे ना म्हणून ती घाबरून रडायला लागते. आता दुसरा सीन दाखवलेला आहे तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. अर्जुन आणि सायली निवांत गप्पा मारत असतात. अस्मिता म्हणत असते सचिन भाऊजी आणि अस्मितांचं भांडण व्हायला नको. अर्जुन म्हणतो आय नो आता ना अस्मिताईचे मूड स्विंग सुद्धा चालू आहेत, पण तू जास्त आता विचार करू नकोस बरं या गोष्टीचा. आणि सायली मनात म्हणत असते अस्मिताताईंना सचिन भाऊजींबद्दल जी शंका आली आहे ना तर ती खरी असेल का, ती शंका देव करू आणि ती शंका खोटीच ठरू देत असं सायली जी आहे ती मनात बोलत असते. इतक्यातच अर्जुन म्हणतो की त्या दिवशी आपल्याला बाबूने जे काही सांगितलं तर आपण त्यावरती फोकस करूयात. महिपतला ज्या माणसाने सुपारी दिली त्या माणसाला आपल्याला शोधायलाच हवं. सायली म्हणते खरं तर ठरल्याप्रमाणे आपण आजच रविराज काकांकडे जायला हवं होतं, पण अस्मिताताईंना सोडून मीही येऊ शकले नाही हो. त्यावर अर्जुन म्हणतो आय नो आणि माझा पण सचिनला समजवण्यातच सगळा वेळ गेला, पण नो प्रॉब्स आपण ना उद्या जाऊयात. हां मी सिनियरला फोन करून सांगितलं आहे की मी उद्या येतो म्हणून. तर सायली म्हणते तोच शत्रू कोण आहे याचा अंदाज रविराज काकांना नक्कीच असणार आहे. आणि पुढे सायली म्हणते आणि कदाचित आजही तो त्या शत्रूला धरून त्याच्या काही ना काही कारवाया करतच असणार आहे. अर्जुन म्हणतो महिपत आपल्याला ना सापडायला हवा होता गं असं म्हटल्यानंतर सायलीला अचानकच आठवायला लागतं की जंगलामध्ये बाबूचा फोटो दाखवल्यानंतर की महिपत कसा घाबरलेला असतो आणि लगेचच त्यांनी कोणाला तरी फोन केलेला असतो. आता हा सीन आठवल्यावर सायली म्हणते की अहो तुम्हाला आठवतंय का आपण जेव्हा बाबूचा फोटो दाखवला होता ना महिपतला, तेव्हा महिपत लगेच कोणाला तरी फोन करत होता. अर्जुन म्हणतो येस राईट. अर्जुन म्हणतो हो राईट, म्हणजे कदाचित तोच माणूस असेल ज्यानं महिपतला खिलेदारांचा ॲक्सिडेंट करण्याची सुपारी दिली होती म्हणून. सायली म्हणते हो म्हणजे महिपत आज सुद्धा त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता हे सगळं त्या दोघांच्या लक्षात येतं. आपण आता पुढचा सीन पाहतोय सकाळ झालेली असते. सायली अर्जुनला म्हणत असते अहो आवरले ना तुमचं, चला खाली नाश्ता करायला. अर्जुन त्याच्या फाईल हुडकत असतो. सायली म्हणते थांब वगैरे काही नाही, हां असा वेळ काढत बसता तुम्ही आणि ऐन वेळेला नाश्ता न करता निघून जाता. अर्जुन म्हणतो मला ना आता तुझ्यामुळे उशीर होतोय. सायली म्हणते माझ्यामुळे. तर अर्जुन म्हणतो येस बिकॉज ऑफ यू, कारण तुला नको तेव्हा नको ते आवरावरी करायची जी काही घाण सवय आहे ना त्यामुळे मला आता आवरावरी करायला उशीर होतोय. मी माझ्या सगळ्या फाईल्स या सगळ्या टेबलवर खुर्चीवर अतिशय व्यवस्थित ठेवलेल्या असतात, पण तू येतेस आवरावरी करतेस आणि कुठेतरी ठेवून टाकतेस आणि मला सापडत नाही. सायली म्हणते मुळात टेबलवर किंवा खुर्चीवर कुठेही फाईल ठेवणं याला नीट ठेवणं म्हणतात. अर्जुन म्हणतो हो मी माझ्या फाईल्स इथं ठेवणं, तिथं असल्या ना माझ्या फाईल की मला बरोबर त्या सापडतात सुद्धा. हां मला अजिबात मला बरोबर आठवतं आहे की मी डोंगरे केस आणि रेश्मा मर्डरची केस मी इथेच या टेबलवरती ठेवलेल्या होत्या, पण आता मला कुठंच सापडत नाही आहे. आता सायली म्हणते फाईल इथे ठेवल्या होत्या. अर्जुन म्हणतो हो एकावर एक अशा व्यवस्थित फाईल ठेवल्या होत्या.
सायली म्हणते मुळात इथे फाईल नव्हताच, त्या आपल्या पलंगावर होत्या आणि मी जेव्हा झोपायला आले ना खोलीमध्ये तेव्हा त्या फाईल्स माझ्या जागेवरती लोळत होत्या. आता असं बोलल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं त्याची चूक. लगेच म्हणतो की ते मी उचलून ठेवणारच होतो व्यवस्थित. सायली म्हणते बरोबर, आणि मग मी तोपर्यंत कुठे झोपायचं होतं की फाईलऐवजी मीच कपाटात जाऊन बसायचं होतं. असं म्हणलं तर अर्जुन म्हणतो तसं नाही, ते मी असं करत असतो. आता सायली हात करून सांगते की पहिल्या कप्प्यात आहे डोंगरे केस आणि रेश्मा मर्डर केस. आता तिथे सुद्धा अर्जुन आहे ना तो बावचाळतो, हा कप्पा की तो कप्पा. आता सायली पुन्हा म्हणते हा पहिला कप्पा, तिथे बघा त्या दोन्ही फाईल ठेवलेल्या आहेत. तर त्याच्या हातातून सगळ्या फाईल पडत असतात आणि अर्जुन सायलीला घाबरत घाबरत त्या फाईल सावरत असतो. आता त्याला त्या दोन्ही फाईल तिथे सापडतात. आता सायली म्हणते सापडले ना आता दोन्ही फाईल्स. आता यामध्ये ना रेश्मा मर्डर केस आणि दुसरी जी आहे तर यामध्ये आता आणखीन एक तिसरी ना सायली मर्डर केस अशी एक फाईल आणून ठेवा हां, म्हणजे तुम्ही सुटाल एकदाचं नाही काय. कारण हा जो एवढा पसारा केला आहे ना तो सगळा मलाच आवरायचा आहे ना. आणि आता चला नाश्ता करायला येत आहे का, तोही इथेच आणू. नाही आता नाश्तासुद्धा आणून बेडवरच ठेवते म्हणजे तुम्हाला लगेचच सापडेल, असं म्हणून रागाने तिथून सायली निघून जाते. आता अर्जुन म्हणतो अर्जुन सुभेदार आजचा तुमचा नाश्ता एकदम झणझणीत होणार, म्हणून अर्जुन घाबरतो. आता आपल्याला लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. तर तो दुसरा सीन जो असतो तर महिपत इतका चिडलेला असतो नागराजाने प्रियावर की तो म्हणत असतो की नाही तुमच्या दोघांचे फोटो त्या पनवेलच्या चौकात लावून त्याच्यावरती चंदनाचे हार लावलेत ना, तर नावाचा महिपत शिकरे नाही आहे मी. 113% सांगून ठेवतोय तुम्हाला, एक हार सापडायचा नाही तुमचा, कळलं ना. रक्त ओकून मरता का नाही बघा तुम्ही. असा कार्यक्रम लावणार आहे ना मी तुमचा की अरे बापरे. असा महिपत इतक्या रागारागाने बोलत असतो आणि नागराज आणि प्रिया घाबरून एका बॉक्सच्या मागे उभे राहतात. आता लगेच प्रिया मनातल्या मनात म्हणते महिपत जर सुटला ना तर मला आणि नागराजला हा 5 मिनिटंसुद्धा जिवंत ठेवणार नाही. कारण प्रिया इतकी घाबरतच असते महिपतला. महिला कुणी सांगितलं होतं त्याला किडनॅप करायचं, अक्षरशः वाघाला किडनॅप करून ठेवल्यासारखं महिपतला तिने किडनॅप करून ठेवले. आता प्रिया विचार करतच असते की आता याचं काय करावं म्हणून. विचार करते आता महिपत जो आहे तो चांगला खुन्नस देऊन या प्रियाकडे बघतच असतो. महिपतला त्यांनी त्या गोडाऊनमध्ये बांधून ठेवले. आता प्रिया म्हणते की महिपत किती चवताळ आहे ते बघितलं ना. नागराज म्हणतो चवताळणार नाही तर काय, हळदी कुंकू लावून आपल्याला ओवाळणार आहे का तो. साक्षात महिपत शिकरेला आपण किडनॅप केले. असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की याला डोळ्यात तेल घालून याच्यावरती पहारा द्यावाच लागणार आहे आपल्याला, तो जर चुकून सुटला ना तर आपण मरू. तेव्हा नागराज म्हणतो अगं पण करायचं काय, आता यायचं किती दिवस ठेवायचं याला असं. आता यावरती प्रिया थोडासा विचार करते. नागराज म्हणतो आता याच्यावरती 24 तास लक्ष ठेवायचं, आपण कसं ठेवायचं, याच्याकडे आहेत का गुंड, आपल्याकडं कुणी नाही आहे ना, आपल्याला आपल्या दोघांनाच यावरती पहारा ठेवावा लागणार आहे. त्यावर प्रिया म्हणते नाही बरोबर आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता याच्यावरती पहारा ठेवा, मी घरी जाऊन येते. नागराज म्हणते डोक्यावर पडलीच काय, इथं सुमनचे कॉलेज आहेत मला, तरी मी ते फोन उचलले नाहीत, दादाची मिस कॉल पडलेत 15-20, मला घरी जायलाच पाहिजे अर्जंट. प्रिया म्हणते मग मी थांबू का काय इथे, माझ्याकडं मला काय तुम्ही या महिपत शिकरीसारख्या राक्षसाच्या तावडीत तुम्ही इथं ठेवताय, तुम्हाला काही वाटतं का नाही हो माझ्याबद्दल. असं म्हणल्यानंतर नागराज म्हणतो सॉलिड आहेस हां, लगेचच सोयीने उमन कार्ड वापरता येतं तुला. त्यावर प्रिया म्हणते बायकांना काय काय सहन करावं लागतं ना ते तुम्हाला नाही माहिती. आता जर मी घरी गेले ना तर माझा नवरा बसलेला असेल तिथे, असं प्रिया सांगत असते. आता लगेच विचारेल कुठे गेली होती, कोणाला भेटायला गेली होती, तुला स्वयंपाकच करता येत नाही, तुला नीटच वागता येत नाही, तुम्हाला नाही माहिती. नागराज म्हणतो तुझ्या संसाराच्या गोष्टी ऐकायलाही मी इथं फुकट बसलेलो नाही आहे, एक लक्षात येत आहे का, तुला आणि मला दोघांनाही इथून निघून जायचं आहे हां, बरोबर आहे का नाही. मग आपल्याला आता यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं आहे ना, काय करायचं काय आत्ता आपण, तू त्याचा विचार कर ना आता, बाकी नको बोलत बसू. असं म्हणल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की महासंगमच्या भागामध्ये ते गुंगीचं औषध जे प्रियाने आणलं होतं ते तिच्याच पर्समध्ये असते. आता ते गुंगीचं औषध जे आहे तर ते प्रिया काढते आणि नागराजला दाखवते. आता प्रिया पुढे नागराजला सांगते एक काम करूयात आपण ना महिपतला बेशुद्ध करूयात. त्याला बेशुद्ध केलं ना की त्याच्यावरती आपल्याला पहारा ठेवायचीच आपल्याला गरज नाही आहे ना, आणि आपल्याला आपापल्या घरी पण जाता येईल. नागराज म्हणतो कसं करायचं आपण त्याला बेशुद्ध, काही मंत्र येतो का तुला बेशुद्ध करायचा. तर प्रिया म्हणते बिंडोक वाटते का मी तुम्हाला. नागराज म्हणतो हो. तर म्हणते बोगस हवेत तीर मारत नाही आहे मी, असं म्हणून पर्समधलं औषध काढते आणि म्हणते हे घ्या बेशुद्ध करायचं औषध आहे. तर नागराज म्हणतो हे असलं घेऊन हिडतेस तू पर्समध्ये.
प्रिया म्हणते अहो नेहमी नसते हो माझ्या पर्समध्ये, तिथं लग्नाला गेले होते, तिथं मैत्रिणीला हवं होतं म्हणून. प्रिया म्हणते तिथं माझ्या एका मैत्रिणीला हवं होतं ना, तर म्हणून मी घेऊन आले होते एका मैत्रिणीसाठी म्हणून. त्यावर नागराज म्हणतो अगं पण लग्नात छान गिफ्ट वगैरे द्यावं गं. प्रिया म्हणते काका हे औषध घ्या आणि लवकरात लवकर त्या महिपतला बेशुद्ध करा, तेही लवकरात लवकर प्लीज, असं प्रिया नागराजच्या अंगावर ओरडते. आता नागराज ते औषध घेतो आणि आता नागराजला महिपत बेशुद्ध करणार असतोय. आता आपण लगेचच पाहतोय पुढचा सीन. इथे सचिन आलेला असतो साक्षीकडे आणि साक्षी एकसारख्या फेऱ्या मारत असते. सचिन म्हणत असतो की सॅम अगं काय झाले, काय चाललंय अगं तुझं, तू अस्वस्थ होतीस म्हणून मी माझं सगळं काम सोडून इथं आलो. सचिन म्हणतो माझं सगळं काम अर्धवट सोडून मी इथं आलोय तुला भेटायला, तरीही तू अजून अस्वस्थच आहेस. साक्षी म्हणते तू तुझं काम सोडून इथं आलायस म्हणून माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, असं तर नाही ना होऊ शकत. तेव्हा सचिन म्हणतो एक मिनिट काय झाले नक्की, इकडे ये बरं, बस तू इथे, असं म्हणून सचिन आता साक्षीला सोप्यावरती बसवतो. सचिन म्हणत असतो इकडे बस बरं शांत तू. आता तो हे तिथे बसतो आणि म्हणतो की आता मला नीट सांग एक्झॅक्टली काय झालंय ते. त्यावर साक्षी म्हणते खूप दिवस झाले अण्णांशी काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाहीये माझा, मी त्यांना खूप कॉल्स करते, मेसेजेस करतेस, पण कशावरती काहीच ते रिप्लाय देत नाहीयेत, मला खूप टेन्शन येतंय, असं साक्षी रडत रडत बोलायला लागते. सचिन म्हणतो अरे पण ते कामात असतील. आता साक्षी म्हणते की अरे पण असं कुठलं काम आहे की ते सख्या, आणि एकदम सास पडते मुलगी म्हणायला, म्हणते सख्या भाचीला बोलायला वेळ नाहीये. सचिन म्हणतो मला एक गोष्ट सांग, मग ते आता कुठे असतील याची काही आयडिया आहे का तुला. साक्षी म्हणते काहीच आयडिया नाही रे, 5 तारखेला ना फायनल माझं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर, पण तेव्हा ना ते असं काहीच म्हणाले नव्हते की ते कुठं चालेत किंवा इथून बोलता येणार नाही, असं काहीच बोलले नव्हते, काहीच कल्पना नाही आहे हो. दादा सचिन म्हणतो 5 तारीख म्हणजे खूप दिवस झाले ग, मी काय म्हणतो आपण पोलिसात कंप्लेंट देऊ का. साक्षी लगेच म्हणते नाही पोलिसात नको हां, अजिबात नाही. त्यावर सचिन म्हणतो अगं असं कसं चालेल, खरं तर ते 24 तास मिसिंग असं पोलिसांनी शोधून काढलं असतं त्यांना. साक्षी म्हणते अरे नाही खरंच, अरे ते ना कुठल्या तरी कामासाठी कुठल्या तरी लोकेशनवर असतील जिथून रेंज मिळत नसेल म्हणून ते मला कॉल करत नसतील, आणि नाही नको, पोलिसांना जर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना तर अण्णांना नाही आवडणार हे सगळं, असं साक्षी बोलत असते. आणि आता ती टेन्शनमध्ये असते. सचिन म्हणत असतो ठीक आहे मग आता काय वाट बघ त्यांची, आणि आता शांत हो असं सचिन साक्षीला समजावून सांगत असतो की मी आलोय ना रिलॅक्स म्हणून, आणि तिला एकदम जवळ घेतो. आता असं सचिनने जवळ घेतल्यानंतर की बडबडत बसायचं असं सायली म्हणत असते. आता कल्पनाताई म्हणतात काय गं सायली काय पडतेस. त्यावर सायली म्हणते काही नाही, आधी स्वतः गोंधळ करायचा आणि नंतर आरडाओरडा करायचा, असं सायली सांगत असते. तेव्हा प्रतापराव म्हणतात कल्पना हे वर्णन फक्त आणि फक्त अर्जुनचंच असू शकतं हं. त्यावर कल्पनाताई सुद्धा हसून हो म्हणतात. सायली म्हणते दुसरं कोण असणार आहे, तुमचा लेख. आता हे दोघे जणी हसतात बघा म्हणून. आता अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो स्पीकरवरून अख्ख्या पनवेलमध्ये अनाऊन्समेंट झालेली दिसतीये, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली त्याच्याकडे रागारागाने बघते आणि आतमध्ये किचनमध्ये निघून जाते. आणि आता सायली कॉफी करत असते. आता कल्पनाताई म्हणतात बरं आता तुम्ही भांडू नका, अर्जुन ये बस नाश्ता कर. प्रतापराव म्हणतात काय नाही ग कल्पना, ते कार्टूनमध्ये उंदीर मांजराचं भांडण दाखवतात ना तसंही यांचं, तुझं माझं पटे ना आणि तुझ्या वाचून करमेन ना, असं आहे म्हणून. त्यावर लगेचच विमल म्हणते किंवा आज खूप दिवसानंतर सगळेजण एकत्र नाश्त्याला बसलेत, आज जाऊन कुठे घर भरलेलं वाटतंय मला, असं विमल म्हणत असते. आणि आता प्रतापराव पुढे म्हणतात की हो ना, आता हे तिघेजण लग्नाला गेले होते आणि त्या अगोदर त्या महिपतच्या केसमध्ये ते दोघंही बिझी होते, हे काय असलं. आता अर्जुन म्हणतो ते अजूनही सुरूच आहे डॅड, इनफॅक्ट आम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट क्लू सापडलाय आणि त्यासाठीच आम्हाला आता सिनियरला भेटायला सुद्धा जायचंय म्हणून अर्जुन म्हणत असतो. आणि आता अर्जुन पुढे म्हणतो की बायको लक्षात आहे ना तुझ्या. सायली म्हणते हो आहे हां लक्षात, आपल्यात विसर भोळं कोण आहे. अर्जुन म्हणतो मीच आहे, सॉरी, असं अर्जुन म्हणत असतो. आता सगळेजण अर्जुनवरती हसत असतात. आता सायली आतमधून कॉफी घेऊन येते आणि कॉफी अर्जुनच्या जवळ ठेवते आणि तिचं लक्ष जातं आता अस्मिताकडे. ती पाहते तर अस्मिता जराशी तिला नाराज वाटते. ती म्हणते अस्मिता ताई अहो तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे, तुमच्यासाठी काही वेगळं मी बनवून आणू का. तर लगेच अस्मिता म्हणते नाही ग नको, काही माझी इच्छाच नाही आहे खाण्याची म्हणून. सायली अस्मिताला म्हणत असते ताई शिरा करू का. अस्मिता म्हणते नाही ग मला भूक नाही आहे. आणि इतक्यातच आपण पाहतोय ही प्रिया जी आहे तर ती मोठाली बॅग घेऊन तुळजापूरवरून आलेली दाखवली आहे. आता ती येते आणि घरात थांबते, सगळ्यांचं लक्ष जातं तिच्याकडं, पण कोणीही तिला भाव देत नाही ना, किंमत देत नाही आहे. आता कल्पनाताई म्हणतात लग्नात गोंधळ घातल्यानंतर काहीच घडलं
जमलं नाही अशी परत आली ही बया, असं कल्पनाताई म्हणत असतात. आता प्रतापराव म्हणतात गोंधळ घालून झाल्यावर म्हणजे असं म्हणल्यानंतर पुढे प्रतापराव म्हणतात नक्की काय केलं हिने त्या लग्नामध्ये. आता सगळ्यांचे आपल्याला इथे फक्त चेहरे दाखवलेले आहेत, इथे कुणीच काही बोलत नाहीये. आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांनो, मी जर दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय तर पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलंय की अर्जुन सांगतो की बाबूने सांगितलंय की तो ॲक्सिडेंट महिपतने घडून आणलंच नव्हता, त्याला कोणीतरी तुझ्या फॅमिलीला संपवण्याची सुपारी दिलेली होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर रविराज चकित होतात आणि पुढे नागराजला विचारतात, आता एकच प्रश्न तुला विचारतोय, त्याचं खरं खरं उत्तर हवंय हं नागराज मला. नागराज म्हणतो नेहमी खरंच बोलतो हो मी. त्यावर रविराज म्हणतात महिपत शिकरेबरोबर तुझा अजूनही कॉन्टॅक्ट आहे की नाही. असं म्हणल्यानंतर नागराज फक्त रागारागाने सुमनकडे बघतो. त्याला वाटतं आता ही सुमननेच नक्की काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय होतं ते. तर भेटूया अशाच नवीन नवीन आणि छान छान रिव्ह्यूसाठी उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.